नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे गुणधर्म. बघा, माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. साठवून ठेवलेली साय फ्रीजमधून बाहेर काढली. थोड्या वेळाने त्या साईला विरजण लावलं. सुंदर घट्ट असं दही घुसळून ताक केलं. थोड्याच वेळात त्या ताकावर मऊ मऊ लोण्याचा गोळा तरंगू लागला. ते लोणी अलगद हाताने काढून घेतलं. 2-3 पाण्याने ते स्वच्छ धुतलं आणि माझ्या आवडत्या चिनी मातीच्या सटात ठेवून दिलं. हे सगळं करत असताना साय, दही, ताक, लोणी या सगळ्याचा मी डोळ्यांमार्फत आनंद घेत होते आणि हाताला होणारा स्पर्श, त्या मऊ मुलायम स्पर्शाने मी सुखावत होते. नैवेद्याच्या वाटीत छोटा लोण्याचा गोळा ठेवला. त्यात थोडी साखर घातली, चिमूटभर वेलची पूड घातली, केशराची काडी घातली आणि देव्हाऱ्यातल्या बालकृष्णासमोर ती वाटी ठेवली. दूध तापवण्यापासून ते लोणी कढवून रवाळ तूप करण्यापर्यंत किती प्रक्रिया केल्या जातात. या प्रत्येक प्रक्रियेमध्ये आपला मूळ गुणधर्म ते कधीच सोडत नाही. दूध, दही, ताक, लोणी आणि तूप या 5ही पदार्थांमधून आपल्याला स्निग्धता मिळते, थंडावा मिळतो. आजी देखील 5 अवस्थांमधून जाते. बाल्यावस्थेमध्ये तिने तिचे आई बाबा, आजी आजोबा सगळ्यांना लळा लावलेला असतो. कौमारी अवस्थेमध्ये ती वेळप्रसंगी आपल्या भावंडांसाठी उभी राहते. तरुणपणी नवरा, सासू सासरे आणि सासरच्या इतर नातेवाईकांमध्ये आपले प्रेम ती वाटत असते. प्रौढावस्था ही मुलांसाठी आणि वृद्धावस्था नातवंडांसाठी असते. या प्रत्येक अवस्थेमध्ये आजीच्या हृदयातला प्रेमाचा झरा खळखळ वाहत असतो. आपला मूळ गुणधर्म आजी देखील कधीच सोडत नाही. धन्यवाद.